सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जर शासनाकडनं अतिप्रदान झालं असेल तर ती परत करण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाचा 22 नोव्हेंबर 2021 रोजी वित्त विभागाचा निर्गमित झालेला होता. आणि त्याच शासन आदेशाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश आज पुनश्च एकदा निर्गमित झालेला आहे. काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कशा संदर्भातला आहे, जर त्या शासन आदेशाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्लक्ष केल्यास काय त्यांना आर्थिक फटका बसणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. आपण सर्व राज्य सरकारी कर्मचारी आहात आणि आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 22 नोव्हेंबर 2021 रोजी एक महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित झालेला होता, ज्यामध्ये वचनपत्र न घेतल्यामुळे अतिप्रदान रकमेच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना त्या वित्त विभागाच्या शासन आदेशामध्ये देण्यात आलेल्या होत्या. त्या शासन आदेशानुसार आता यापुढे जर एखाद्या कर्मचाऱ्याला जर त्या विभागाकडनं किंवा त्या कार्यालयाकडनं अतिप्रदान झाली असेल आणि असा कर्मचारी पुढे न्यायालयात गेला असेल आणि न्यायालयानं जर त्याची अतिप्रदान झालेली रक्कम वसुली करण्याबाबत जर स्थगिती दिली असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती जी अतिप्रदानाची रक्कम ज्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्याला प्रदान झाली असेल तर अशी रक्कम जास्तची प्रदान झालेल्या कर्मचाऱ्यांकडनं न वसूल करता ज्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्या कर्मचाऱ्याला ती अतिप्रदान रक्कम झाली असेल किंवा गेली असेल त्या कर्मचाऱ्यांकडनं ती रक्कम आता वसूल करण्यात यावी असा महत्त्वाचा आदेश त्या 22 नोव्हेंबर 2021च्या शासन आदेशानुसार देण्यात आलेला होता. त्यामुळे असे प्रकरणं उद्भवू नये यासाठी एक वचनपत्र कर्मचाऱ्याला 22 नोव्हेंबर 2021 पासून 3 महिन्याच्या आत देणं अपेक्षित होतं. म्हणजे प्रत्येक कार्यालयातील कार्यालय प्रमुखानं 3 महिन्याच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्याकडनं ते वचनपत्र घेणं अपेक्षित होतं. आणि ते वचनपत्र जर घेतलं नसेल आणि एखाद्या कर्मचाऱ्याला जर अतिप्रदान झाली असेल, तो कर्मचारी जर हायकोर्टात किंवा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात गेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याकडनं ती वसुली न होता ज्याच्या चुकीमुळे ती झालेली आहे त्या कर्मचाऱ्याकडनं ती वसूल केली जाणार आहे. तसंच ह्या ज्या काही अतिप्रदानासंदर्भातलं जे वचनपत्र आहे ते कर्मचाऱ्यांकडनं 3 महिन्याच्या आत घेणं अपेक्षित होतं, परंतु ज्या कार्यालय प्रमुखानं ते घेतलेलं नाही आणि त्यांच्या कार्यालयाच्या अधीनस्थ एखाद्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत जर ही अतिप्रदान झाली असेल, त्यावरती स्थगिती आली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कार्यालय प्रमुखाकडनं ती रक्कम आता वसूल केली जावी अशा सूचना या शासन आदेशामध्ये देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर चुकीनं वेतन निश्चिती करताना किंवा वेतनवाढ लागू करताना अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याला अतिप्रदान झालं असेल तर अशा वेळेस ज्या कर्मचाऱ्यांना ती वेतन निश्चिती केलेली आहे त्या कर्मचाऱ्याकडनं ती रक्कम वसूल करण्यात यावी अशा सूचना या शासन आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आपण जर सरकारी कर्मचारी असाल त्यामुळे आपल्याला कधीही अति वेतन किंवा वेतन निश्चिती करताना किंवा आपल्याला अति वेतन प्रदान होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. सोबतच जे कार्यालय प्रमुख आहेत किंवा त्यांच्या अधीनस्थ जे कर्मचारी आहेत जे इतर कर्मचाऱ्यांचं वेतन करतात त्यांना सुद्धा आता वेतन देताना किंवा वेतनवाढी देताना किंवा प्रमोशन देताना किंवा वेतन निश्चिती करताना त्यांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. अन्यथा ही झालेली अतिप्रदान रक्कम त्यांच्या वेतनातून कपात केली जाणार आहे किंवा कपात करावी लागणार आहे असा हा महत्त्वाचा निर्णय आज निर्गमित झालेला आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.